इन्फॉर्मेशन धन्यवाद सभापती महोदय। धन्यवाद सभापती महोदय। वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत परीक्षेच्या दरम्यान काही कर्मचाऱ्यांवर आरोप झाले आहेत, असतील कोण तर, मात्र चौकशी पूर्ण नाही आणि दोषही सिद्ध झालेला नाही। संबंधित संस्थेने निलंबनाचा अहवाल सादर केला नाही। या दोषी शिक्षकांवर संबंधित संस्थेने निलंबनाचा अहवाल सादर केला नाही म्हणून शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वाशिम यांनी थेट त्यांचे वेतन रोखण्याचे आदेश दिलेले आहेत। सन्मान्य सभापती महोदय, हे नॅचरल जस्टिसच्या तत्वाला धरून आहे का? या ठिकाणी शासन सेवक शिस्त व अपील नियमानुसार निलंबन झाल्यासही देणे सबस्टेशन अलाउन्समेंट देणे बंधनकारक असते। मग निलंबनही नसताना पूर्ण वेतन रोखणे कोणत्या नियमाखाली संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत? पोलीस चौकशी सुरू असल्यामुळे त्यांना निलंबन आवश्यकताच नाही आहे। या ठिकाणी गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी बरेच कर्मचारी निर्दोष आहेत, तरीही कोणतीही चौकशी न करता सरसगट सर्वांवर गुन्हे दाखल करण्यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र देणे तसेच वरिष्ठांचे कोणतेही आदेश नसताना संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवणे या ठिकाणी निरोप दिलाय। या ठिकाणी संस्थेच्या प्रशासकीय विलंबनाचा दंड कर्मचाऱ्यांना देणे हे योग्य आहे का? सन्मान्य सभापती महोदय, यासाठी मी वेतन रोखण्यासंबंधी स्पष्ट कोणतेही आदेश नसताना तसे आदेश देणे योग्य नाही, तरी संपूर्ण प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत वेतन रोखण्यासंबंधीची कारवाई मागे घेण्यात यावी असे आदेश देण्याची विनंती मी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून करत आहे। धन्यवाद।